तुरीच्या ओल्या दाण्याची झणझणीत अशी आमटी करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। आमटी करण्यासाठी तुरीच्या शेंगा मी बाजारातून आणल्या, त्या निवडून घेतल्या, त्यातले दाणे काढलेत। अर्धा किलो असे हे दाणे आहेत पहा। स्वच्छ धुवून घेतले आहेत, निवडून घेतलेत। आलं लसूण हिरवी मिरची घेतली, ओलं खोबरं घेतले, कांदा घेतलेला आहे एक चिरून, आणि त्यामध्ये आता मिक्सरमधून मी आलं लसूण हिरवी मिरची आणि मिक्सरमधून काढले। कांदासुद्धा बारीक काढून घेतला आहे मिक्सरमधून। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातले 2 चमचे, आणि हे धुवून घेतलेले तुरीचे दाणे त्यामध्ये आपल्याला 3-4 मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये असे भाजून घ्यायचे, त्यामुळे चव चांगली येते। हे ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे आहेत, कवळे कवळे दाणे। मसाले घेतलेत कोरडे, हळद, हिंग, गरम मसाला, तिखट, काश्मीरी लाल मिरच पावडर हे सर्व घेतलेलं आहे। दाणे चांगले परतून झाल्यानंतर थोडे दाणे मिक्सरमधून काढायचे आहेत, आणि 2 टेबलस्पून तरी दाणे असे बाजूला ठेवायचे आहेत भाजीत घालण्यासाठी वरतून। मिक्सरमधून हे फिरवून घेतले आहेत पहा दाणे, थोडेसे बाजूला ठेवलेत। गॅसवर कढई ठेवली आहे, आपण आता ही झणझणीत फोडणी देणार आहोत। तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घातली आहे, कांदा घातलेला आहे जो मिक्सरमधून फिरवून घेतला होता। तो कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे वाटण जे आहे, ओलं खोबरं, आलं लसूण हिरवी मिरची, हिरव्या मिरच्या 5-6 तिखट आहेत, चांगल्या झणझणीत मिरच्या मी घातलेल्या होत्या। आलं लसूण हिरवी मिरची, ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान चव येते। सुकं खोबरं घातलं तरी हरकत नाही, दाणे आणि सुकं खोबरं याचं वाटण। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चांगलं परतून येतं। मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा छान ओलं खोबरं आणि हे वाटण परतून घेऊया, आणि मग तेलामध्ये आपण थोडेसे परतून घेतलेले आणि मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेले तुरीचे दाणे घातलेले आहेत, ते सुद्धा चांगलं याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। थोडेसे दाणे आपण शिल्लकसुद्धा ठेवलेले आहेत वरतून घालण्यासाठी। सगळेच दाणे आपण मिक्सरमधून फिरवलेले नाहीत। या दिवसामध्ये तुरीच्या शेंगा मिळतात, तर आपण ही भाजी नक्की करून पहा, खूप चवदार अशी आमटी तयार होते। थोडेसे दाणे ठेवले ते घातलेले आहेत। पुन्हा हे सर्व तेलामध्ये वाटणाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे। सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या खाणं फायदेशीर असतं आपल्या शरीरासाठी। निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, कहाणी, कथा, भजन याचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। हिंग, हळद, गरम मसाला 1 चमचा, तिखट, काश्मीरी लाल मिरच पावडर हे सर्व घातलेलं आहे। तिखट मी 1 चमचा घातला, कारण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, 5-6 झणझणीत हिरव्या मिरच्या होत्या। तर ही आमटी जी आहे, तुरीची आमटी, भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते। 2 कप गरम पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे। गरम पाणी घातल्यामुळे चव चांगली येते, गार पाणी घालण्याच्या ऐवजी चव टेस्ट चांगली राहते, स्थिर राहते। तर गरम पाणी घालून घ्यायचं, आपल्या आवडीनुसार आपल्याला पातळ घट्ट केवढी हवी त्यानुसार आपण करू शकतो। तर मी खूप पातळ अशी करणार नाही आहे ही आमटी। पोळीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते। 2-4 उकळ्या आल्यानंतर आपली आमटी झालेलीच आहे पहा। तर मीडियम हीटवर चांगलं मी उकळ्या काढून घेतलेल्या आहेत। घट्ट अशी छान आमटी झालेली आहे पहा, टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे, मिळून आलेली आहे भाजी। तर ही आमटी आपण करून बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।